हे हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या दरशूरवी शॉर्ट्स अँड ब्लॉग या चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर इथे पाहू शकता मी आज बनवलेली आहे कारल्याची भाजी. पण अशा पद्धतीने कारल्याची भाजी तुम्ही बनवाल तर लहान मुलेसुद्धा नक्कीच कारल्याची भाजी आवडीने खातील. तर चला पाहूया मी भाजी कशा पद्धतीने बनवते. इथे मी 3 कारली घेतलेली आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून आणि 2 लहान साईजचे कांदे घेतलेले आहेत. सर्वप्रथम मी इथे कांदा बारीक चिरून घेते. कांदा बारीक चिरून झाल्यानंतर मी इथे हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणार आहे. हिरव्या मिरच्या बारीक चिरून झाल्यानंतर इथे मी कारली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे सुरुवातीला. आता इथे मी कारली बारीक चिरून घेण्या अगोदर पुढचा आणि मागचा देठ चिरून घेते आणि याचे 2 भाग करणार आहे मी, कारण आपल्याला त्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी जी 3 कारली घेतलेली आहेत त्याचं पुढचं मागचं देठ काढून मध्यभागी चिरा मारून घेणार आहे. त्याचे 2 भाग करणार आहे प्रत्येक कारल्याचे. आणि ज्या आतल्या बिया आहेत ना त्या मी चमच्याच्या सहाय्याने सर्व बिया काढून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने काढल्यामुळे आपण नखाने काढायला गेलेलो बोटांनी की ते नखांमध्ये बिया जातात आणि मग ते खूप त्रास होतो. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. कारण काही बिया त्यातल्या कडक असतात ज्या खाताना बिलकुल चांगलं लागत नाही आणि मग ते लहान मुलंही खायला कंटाळा करतात. त्यामुळे या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. इथे माझ्या कारल्याच्या आतील सर्व बिया काढून झालेल्या आहेत, पाहू शकता. आता मी कारली बारीक चिरून घेणार आहे. पातळ पातळ चिरायचे आहेत आपल्याला. पातळ पातळ चिरले की ते पटकन शिजतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने पातळ पातळ चिरून घ्यायचे. तुम्ही ते मध्ये असं पूर्ण बिया काढून चमच्याने मग गोल फिंगर्समध्ये सुद्धा कट करू शकता, पण त्यामधून बिया काढणं थोडं कठीण जातं. त्यामुळे अशा पद्धतीने कट करून केलं की बियासुद्धा आपल्याला सहज काढता येतात. आता इथे माझी कारली बारीक चिरून झालेली आहेत. आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेते भाजी. आता यामध्ये मी सुरुवातीलाच चवीनुसार मीठ घालणार आहे. अंदाजे जितकं मीठ लागेल आपल्याला भाजीला तितकं आपल्याला घालायचं आहे चवीनुसार. आता मी ही हाताने चुरून घेणार आहे भाजी. छान अशी चुरून घ्यायची आणि दाबून, हाताने दाबून त्याच्यातला जो रस आहे कडू तो सर्व बाजूला करायचा आहे आपल्याला. हा रस काढल्यानंतर आपल्याला भाजी बिलकुल पण कडू लागणार नाही केल्यानंतर. जितका रस निघेल तितका सर्व आपल्याला पिळून काढायचा आहे. हे बघा, इथे मी सर्व जो काही रस निघाला त्याचा तो काढून घेतलेला आहे. आता इथे बाकी साहित्य आपलं तयारच आहे. कांदा, मिरची आणि ओलं खोबरं खवलेलं. चला तर मग आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली तेलामध्ये घालून परतून घेते मी इथे. कांदा आपला छान सॉफ्ट झाला, शिजत आला की त्यामध्ये मी घातलेली आहे बारीक चिरलेली कारली. हे छान आपण मिक्स करून घ्यायचे.
तेलात परतून घ्यायचं आपल्याला छान. हलकं हलकं सर्व छान परतून झाल्यानंतर त्यावर मी ठेवणार आहे झाकण. साधारणतः 10 मिनिटांमध्येच आपले कारले छान शिजतात. आता मी ही प्लेट काढून घेते. भाजी छान ढवळून घेऊया आणि हे मी मध्य आच ठेवूनच शिजवायची आहे आपल्याला, नाहीतर कारली करपू शकतात. पाहून घेऊया कारली शिजली आहेत का. हे बघा सहज तुटतात. आपले कारली पण शिजलेली आहेत छान. फक्त 10 मिनिटात कारली छान शिजलेली आहे. आता कारली शिजल्यानंतर शेवटी मी त्यामध्ये घालणार आहे किसलेलं खोबरं. यामुळे देखील भाजीचा कडवटपणा बऱ्या प्रमाणात कमी होतो. आमच्या इथे मालवणी पद्धतीने अशाच पद्धतीने भाजी बनवली जाते कारल्याची, ज्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा शेवटी घातलं जातं. तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी जर बनवताय तर लहान मुलंसुद्धा सहजपणे कारल्याची भाजी खातील. कधी बनवली नसेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. तर कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंटमध्ये. इथे मी कारल्याच्या भाजीसोबत तांदळाची भाकरी घेतलेली आहे खाण्यासाठी. खूप छान लागते अशा पद्धतीने. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.